पूनम, ए पूनम, 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 पूनम. अरे अरे बाळ, कंठशोष करू नकोस. त्या दोघी घरात नाहीयेत, त्या वसईला गेलेत. वसईला? हो. कशाला? ते सुरेखाला तिची का तिच्या आईची पत्रिका दाखवायची बाबांना. सुलेखा म्हणजे पण ना. मग तेच म्हटलं मी, तिथे जाऊन काही उपयोग होणार नाहीये. बाबांचं ज्योतिष म्हणजे थोतांड आहे, थोतांड. ताई बस, पुन्हा ती टेप नको सुरू करू सदा. टेपा नाही मला ती मी. अरे खरंच सांगते, अगदी स्वानुभवावरून सांगते. अच्छा, बाबांचं ज्योतिष म्हणजे थोतांड का? आणि तुझे ते महाराज असतात ते काय झालं त्यांचं? गेला ना, जेलचीच हवा खातोय ना. हे बघ, देव भक्ताची परीक्षा बघत असतो, म्हणून हे असल्या सगळ्या गोष्टी करत असतो. म्हणून मग काय आपण विश्वास गमावून बसायचं का? अरे आता तर देवाने एक सिद्ध पुरुष पाठवलाय म्हणे. म्हणजे आता आणखी एक महाराज की काय? अरे ह्या भवसागरातून तरायचं असेल ना ताई प्लीज, आता ऑफिस मधनं आल्या आल्या तुझी आध्यात्मिक सेल्समनशिप नकोय मला. हेच चुकतं तुमचं. अज्ञानी आहात, अज्ञानी तुम्ही. एक दिवस कळेल, मग तेव्हा पश्चाताप करण्याची वेळ येईल, दुसरं काही नाही. आता दादाचंच बघ ना, एका मागोमाग एक संकट येतातच आहेत ना. ती बिचारी वहिनी एकटी काहीतरी करते म्हणून हा सगळा डोलारा तरी उभा आहे, नाहीतर कधीच कोसळलं असतं. आणि ती सुद्धा अगदी नेंभळट आणि बावळट आहे रे, दादाला घाबरते. आता काही नाही तर दादाच आजारी आहे बघ. काय? दादा आजारी आहे? तापानं फणफणलाय. निमोनिया नसला म्हणजे मिळवली बाई. कधीपासून? झाले 2-4 दिवस. आणि हे तू आत्ता सांगतेस मला ताई? अरे मला काय माहिती, तुला माहित नाही ते? धन्य आहे तुझी, धन्य आहे. आता मी नाही फोन केला तर मुद्दा मला माहित असून मी फोन केला नाही असं वाटेल त्याला. मग कर की, उद्या फोन कर. नाही नाही, आजच करतो. रादर आज जाऊनच येतो ना मी, नाहीतरी घरात बसून काय करणार आहे? का मी काय जंगलात राहते का? जरा माझ्याशी सुद्धा बोललास तर बरं होईल, काही बिघडत नाहीये. तसं नाही ताई, मला कळतंय मला कळतंय. तुम्हाला सगळ्यांना माझ्याशी बोलायचं म्हणजे तुमची जीभ जड होते, पण मला सुद्धा अजिबात वेळ नाहीये. आता माझ्या मालिका सुरू होतील, मग मी सुद्धा बिझी बरं का. तो चहा करणार आहे, तो पिऊन जा, नाहीतर शेपटाला आग लागल्यासारखा पळत जाशील. आणि मला काय करायचंय ना, तुझी बायको नाहीच आहे घरात, नाही तरी तू कुठे गेलास आलास, मला काय करायचंय? मी हे सगळं का लिहितोय मलाही माहित नाही. ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन्स लिहून ठेवायची जुनी सवय बहुतेक. ऑब्झर्वेशन्स, कॅल्क्युलेशन्स अँड कन्क्लुजन्स, सगळंच खूप कठीण, खूप गुंतागुंतीचं वाटतंय. कसा पोचणार आहे मी या सगळ्या रहस्याच्या मुळाशी? गॉड नोस. गॉड? कालपर्यंत मी नास्तिक होतो, आज अचानक काय झालं? पण काल आणि आज मध्ये फरकही आहे, खूप मोठा. सो लेट्स बिगिन विथ द बिगिनिंग. आज दिनांक 14 मे. मी डॉक्टर अभ्यंकरांच्या सॅनेटोरियम मध्ये ममांना भेटलो. ममा खूप डिस्टर्ब, खूप थकलेल्या वाटत होत्या. इसाप नीतीतल्या बेडकांनी जसं ओंडक्याचं भय चेपल्यावर त्याच्यावरच उड्या मारल्या, तशी उतारू मंडळी आता ऑर्डरलीच्या अंगावर जायला निघाली होती. साला ऍक्सिडेंट होऊन 4 तास झाले तरी पोलिसाचा पत्ता नाही. पोलीस आहे का चेष्टा आहे? ओ ज्यादा बोलियाचं काम नाही, सांगून ठेवतो. ऑर्डरली एकदम गरजले. का नाही? मधूनच जनता पक्ष घेतला. का नाही? अपघाताच्या जागी पोलीस का नसावा? तुम्हाला बोलवणं पाठवायला लागतं का?
इथे अपघात झाला म्हणजे म्हणजे काय, कोणाची मुंज मुंज लागली झाली का? की काय? आमंत्रण पाठवायला? अरे पण मी काय ब्रह्मदेव आहे काय? मला काय सपान पडलं होतं तुमची यष्टी म्हस मारणार म्हणून? आमची यष्टी? मास्तरांनी रिंगणात प्रवेश केला. अहो अहो, मोटर चालू असताना वाटेत म्हैस आली. तर म्हैस मरेल का दूध देईल? बाबा, ही कथा तुम्हाला पाठ आहे? अगं पाठ आहे म्हणजे काय, पुलंची प्रत्येक ओळ ओळ मी 50 वेळा वाचलेली आहे. आणि आता 51व्या वेळी सुद्धा तू जेव्हा सांगतेस ना मला, ते ऐकताना सुद्धा तेवढ्याच इंटेन्सिटीने मी एन्जॉय करतोय. मरेल का दूध? मी बघते. दादा, अरे बाळ, ये 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 रे, बस ना. कसं आहेस? नाही, कुसुमताईकडनं कळलं की तू आजारी आहेस म्हटलं. ही कुसुम सुद्धा ना, तुला काय नाही रे, बारीकचा ताप आला होता, शक्तीची विश्रांती तेवढी. हे वहिनी आहे जरा बाहेर गेली, येईल एवढ्यात ती. अरे शिवरा मला पुलंची म्हैस वाचून दाखवत होती, जरा चहा घेशील? नाही नाही नको. अरे घे रे, शुभ्राच्या हातचा चहा प्यायलाच ना, रोज येशील चहा प्यायला. ओके, म्हणजे अर्धा कप चालेल. शुभ्रा, आणि एक मिनिट, मलाही जरा अर्धा कप. बाबा, तुमचा चहा आत्ताच झालाय? अगं आत्ताच नाही झाला, तो मगाशी झाला. मला आत्ता चहा हवाय, आणि तो हवाय तो ऑफ द रेकॉर्ड हवाय. लगेच हे सगळं हेड ऑफ द डिपार्टमेंटला रिपोर्ट करायची गरज नाही. अर्धा कप. आलेच. काय म्हणतेस? छान झाला होता चहा. म्हटलं होतं ना मी तुला. हो, तू बरोबरच बोलला होतास तू की एकदा चहा प्यायलो तर परत परत येईन चहा प्यायला. छान झाला होता चहा. बाबा, मी सून छान रुळली आहे घरात. चांगलीच रुळली. तिच्याशिवाय वसुराचं पानही घालत नाही. चांगलं आहे. आणि त्यांनी प्रथमेशचा जीव वाचवला तेव्हापासून तर ते कळलंय मला. दादा, हा वाड्यावरच्या आगीचा काय प्रकार आहे? म्हणजे इतक्या रात्री प्रथमेश तिथे आउट हाऊस मध्ये काय करत होता? आणि सोपान काका, म्हणजे बाबा सांगत होते की त्यांची बॉडी मिळाली नाही, म्हणजे ते एवढ्या मोठ्या आगीतून वाचलेत म्हणायचं तर मग आहेत कुठे? काय कळायला काही मार्ग नाहीये बाळ.
सगळं कोडच आहे. मग सोपान आजोबा वाचले तर मग गेले कुठे हा प्रश्न उरतोच ना शेवटी. ते काय नाही बाळ, आता मी बाबांनाच सांगणार आहे. आता तुमचं खूप झालं तिथे वसई वसई, आता इथे या गपचूप आणि राहा इथे आमच्या बरोबर. अरे हे सांगता येतं का रे मला सांग. एवढी मोठी आग लागली, इकडची एक ठणगी तिकडे पडली असती तर. नाही, माझं हे आजार पण नेमकं आड आलं म्हणून, नाही तर मी स्वतः वसईला जाऊन बाबांना इकडे घेऊन आलो असतो. पूनम आणि सुलेखा गेलेत आज वसईला. हो, कशाला? आईंची पत्रिका दाखवायला बाबांना. पण आई बरे आहेत ना तशा आता? ट्रीटमेंट चालू आहे, बघूया. मला पूनमने आधी सांगितलं असतं तर मी पण गेलो असतो वसईला, घेऊन आलो असतो बाबांना. बाळ काका केव्हा आलास? चल मी निघतो आता. पूनम यायची वेळ झाली आहे, उगाच वाट बघत बसेल. अरे बस ना थोडा वेळ. नाही खरंच जातो, जरा कामं पण आहेत. तुला बरं नाहीये कळलं म्हणून म्हटलं उभ्या उभ्या भेटून जावं. पण दादा आता जरा सावकाश, धावपळ नको करू सुगाच. चल. कसं आहेस बाळ काका? बाळ काका, अरे मी तुला काहीतरी विचारलं, कसा आहेस तू? तू अवॉइड का करतोयस मला? बरा आहे मी. हे बघ बाळ काका, मी तुला रडताय तुम्ही? रेडी आहेस का? काय झालं? कुठे काय? बायको समोर रडण्यात कमीपणा वाटतो का तुम्हाला? तू माझी पाठ नाही ना सोडायचीस? पुढच्या काही जन्मात तरी नाही. आज बाळ काका अशी एक शब्दही न बोलता निघून गेला. इनफॅक्ट मी आलो म्हणूनच तो निघून गेला. इथे दुसरं कोणी असतं ना तर मी त्याची पर्वा सुद्धा केली नसती. बाळ काका, तो माझ्यासाठी सगळं काही होता. काका, बाप, मित्र. आज त्याला मी त्याच्या नजरेसमोरही नको आहे. आपल्या हातून चूक झाली या दिनात आणि त्याचा त्यांना राग येणं हे स्वाभाविक आहे. किती दिवस? किती दिवस? आपण मुंबईत परत आल्यावर तुम्ही एकटे जाऊन कधी बोललात बाळ काकाची?
गेलो होतो ना, त्याच्या ऑफिसमध्येच गेलो होतो एकदा. घरी येऊन बाबांच्या हातात गाडीच्या रिपेअरचं बिल देऊन गेला होता तो. तेच पैसे परत द्यायला गेलो होतो. बाहेर सुद्धा आला नाही तो. त्याची सेक्रेटरी मला म्हणाली, सर मीटिंग मध्ये. तिनेच पैसे घेतले आणि मला बाहेरच्या बाहेर घालून दिला. पुन्हा प्रयत्न केलात तुम्ही? एवढा अपमान झाल्यावर आदिनाथ, आपल्या माणसांसमोर कसला मान अपमान. आणि आपण जो निर्णय घेतलाय त्याच्यामुळे त्यांचा किती मोठा अपमान झाला. पण मी माफी मागायला तयार आहे त्याची. त्यांनी संधी तर द्यायला हवी. एक भिंत उभी करून ठेवली त्यानेच. किती दिवस मी त्याच भिंतीवर डोकं आपटत बसू. जोपर्यंत त्या भिंतीला तडे जात नाहीत तोपर्यंत माझं डोकं फुटेल एक वेळ, पण त्याचा निर्णय नाही बदलणार. मी बाळकाकांना फार ओळखत नाही, पण मुलासारखं प्रेम केलंय त्यांनी तुमच्यावर. आणि ते प्रेम इतकं तकलादू नाहीये की. जाऊ दे ना शुभ्रा, तू का समजूत घालतेस माझी. जाऊ दे. आता आपण अमेरिकेला गेल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा काहीच संबंध उरणार नाही. तुटलेली नाती जोडल्याशिवाय परदेशात निघून जायचं मला आवडणार नाही आदिनाथ. तुला तर मुळात परदेशात जायलाच आवडणार नाही, हो ना? जेव्हा जेव्हा मी अमेरिकेला जायचा विषय काढतो ना, तेव्हा तेव्हा तू विड्रॉ होतेस. तुझा प्रॉब्लेम काय तोच कळत नाही मला. तुम्ही बाळकाकांशी एकदा बोलून बघा. त्यांच्या घरी जाऊन बोला. मला खात्री आहे आदिनाथ, आधीसारखं सगळं व्यवस्थित होईल. बाळकाकांना मी चांगला ओळखतो. एकदा त्याने एकावर फुल्ली मारली ना की मारली. निखिलचंच बघ ना, तो तर त्याचा सख्खा मुलगा आहे. जाऊ दे का. या गोष्टीची आयुष्यभर बोच राहील आणि काय. मला त्रास होईल ना, होऊ दे ना. बाळकाकाशी मी जे वागलोय त्याची हीच शिक्षा समजेल. आदिनाथ,